नमस्कार. आज आपण वेगवेगळ्या रोजच्या वापरात येणाऱ्या किचन टिप्स बघणार आहोत. तर त्यासाठी मी पहिली टिप्स तुम्हाला सांगते आहे. तर आपण एका कढईमध्ये भरपूर प्रमाणात तेल घेतलं आहे. आपण आता ही फोडणी करून ठेवणार आहोत. तर ही फोडणी आपण कशासाठी वापरू शकतो? ही फोडणी आपण 4 ते 8 दिवस टिकवू शकतो. तर हे 4 दिवस पुरेल असे मी एवढं तेल घेतले. त्याच्यामध्ये मोठा चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची. त्याच्यानंतर जिरे मी 2 मोठा चमचाभर टाकलेले आहेत. आपण ज्या पद्धतीने फोडणी करतो त्या पद्धतीनेच ही फोडणी करून ठेवायची. आता ह्याच्यामध्ये मी जवळजवळ अर्धा ते 1 चमचा हळद टाकलेली आहे मोठी. आपण ज्या प्रमाणात हळद वापरतो त्या पद्धतीने टाकायची. हिंगसुद्धा टाकलेला आहे मी, पण गॅस बंद करून हिंग टाकला आहे. त्याच्यानंतर आपण गॅस बंद करूनच लाल मिरच्या त्याच्यामध्ये सुक्या टाकणार आहोत. तर या लाल सुक्या मिरच्या मी त्याच्यात टाकून घेणार आहोत. आपल्याला जेवढ्या प्रमाणात टाकायच्या तेवढ्या प्रमाणात तिखट आपण खातो त्या पद्धतीने ही फोडणी आपण करायची आहे. हळद, हिंग आणि मिरची आपल्या अंदाजानुसार आपण टाकायचं. आपण जेवढ्या प्रमाणात रोज खातो त्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून आता ही लाल मिरची कडक होते. आता ही बाजूला ठेवू, थंड होऊ देऊ आपण. तोपर्यंत आपण दुसरी टिप्स बघू. तर मी आता हे जाड पोहे घेतलेले आहेत. तर पोहे अगदी मऊ होण्यासाठी व बराच काळ मऊ राहण्यासाठी आणि चांगले होण्यासाठी मी टिप्स सांगते. तर आपण ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतले हाताने चोळून. त्याच्यानंतर हे पाणी काढून घेतले. अशा पद्धतीने ते धुतल्यावर परत एकदा आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि दुसऱ्यांदा हे पोहे धुवून घ्यायचे. पण दुसऱ्यांदा जरा हलक्या हाताने ते धुवायचेत. हे पोहे अतिशय मऊ होतात. तर आपण ह्याच्यामध्येच आता आपण 1 चमचा साखर, त्याच्यानंतर मीठ आणि हिंगही आपण फोडणीत न टाकता ह्याच्या पोह्यांमध्येच टाकून घेणार. हळद जास्त टाकायची नाही. त्याला फिक्कट पिवळा कलर येईल अशा पद्धतीनेच आपण त्या पोह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हळद कमी प्रमाणात टाकून घ्यायची आहे. आता हलक्या हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याचे पोहे करायचे. अतिशय मऊ होतात. आपण आता पुढची टिप्स बघतोय. तर हे मी खोबरं घेतलेलं आहे. हे सुकं खोबरं आहे. तर आपल्याला ओल्या खोबऱ्याची नेहमी गरज पडते. त्यासाठी आपण हे खोबरं भिजत घालायचे पाण्यामध्ये. ओलं नारळ आपल्याला नेहमीच उपलब्ध असतं असं नाही. तर ओल्या नारळाची चव याला लागते. 2-3 तासानंतर आपण हे काढून घ्यायचे आणि ह्याच्या सुरीने अगदी सहज त्याचे तुकडे होतात आणि मिक्सरमध्ये आपण त्याची बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये आणि आपल्याला ह्याची चटणी छान करता येते. इडलीसोबत आपण जी चटणी ओल्या नारळाची करतो तर त्यासाठी हे अतिशय चांगलं आहे. नारळाची याला चव येते. तर पुढची टिप्स आहे आपली. आपण नेहमी इडलीचं वगैरे काहीही वाटून घेतो मिक्सरमध्ये. त्यावेळेस आपण मिक्सरचं भांडं लगेचच धुवून घ्यायचं. त्याला सुकू द्यायचं नाही आणि अशा पद्धतीने उभं करून ठेवायचं. 5 ते 10 मिनटं उभं करून ठेवल्यानंतर आपण पाटीमध्ये ते पालथं करायचं. म्हणजे त्याची खालच्या बाजू ही काळी होत नाही, खराब होत नाही. मिक्सरचं भांडं आपलं चांगलं राहतं. म्हणून अशा पद्धतीने ते वापरायचं. पुढची टिप्स आहे आपली. आपण पॉपकॉर्न नेहमी करतो, कुकरमध्येही करू शकतो. तर मी अशी मोठी कढई घेतली आहे. त्याच्यामध्ये हे मी पॉपकॉर्न घेतलेले आहेत. तर हे मसालेदार आपण करणार आहोत. तर वेगळ्या चवीचे करू. तर ते आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये मी खालीच गॅसवर न ठेवता ह्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतले. ह्याच्यातच थोडी हळद. हे मसालेदार असल्यामुळे चव छान येते. त्याच्यानंतर जिरेपूड आणि धनेपूड आणि थोडी मिरेपूड असेल तर तीही टाकायची. त्याच्यानंतर मीठ आणि लाल तिखट मी ह्याच्यामध्ये टाकून घेतले. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसवर न ठेवता या अगोदरच करणार आहोत. आपण जर तेलात जर टाकलं तर तो मसाला जळून जातो. आता आपण हे एक झाकण ठेवून मोठं त्याच्यावर 5 ते 10 मिनटासाठी आपण ते गॅसवर ठेवून देऊ. आपला मसाला जळणार नाही
आणि आपले पॉपकॉर्न अतिशय असे मसालेदार आणि छान चवीचे बनतात। अशा पद्धतीने मी हे करून घेतले। त्याला हळद वगैरे सर्व व्यवस्थित लागलेलं आहे। आपली फोडणी आता ही थंड झालेली आहे, तर आपण ही व्यवस्थित मिक्स करू। त्यामध्ये आपण जिरे, मोहरी, हिंग, हळद सर्व टाकलेलं आहे। तर याचा वापर आपण बघू कुठे कुठे करता येईल। तर मी तुम्हाला सांगते। तर ही काकडी घेतलेली आहे मी बारीक चिरलेली, तर आपण त्याची कोशिंबीर करणार आहोत। त्या कोशिंबीरीमध्ये आपण 1 ते 1.5 चमचा आपण हे फोडणी टाकून घेणार आहोत। आता मिक्स करून घेणार आहोत। त्याच्यामध्येच ही आपण सुकी मिरची ही तोडून तुकडे करून टाकणार आहोत। त्याच्यामध्ये आपण दही जरी टाकलं तरी याची कोशिंबीर छान होते। प्रत्येक वेळी कढई गॅसवर ठेवावी लागत नाही, तर अशा पद्धतीने आपल्याला या फोडणीचा उपयोग होतो। त्यानंतर दुसरं सांगते मी तुम्हाला दुसरा उपयोग। तर मी हा भात घेतलेला आहे। आपण गरम भात, थंड भात जरी असला तरी चालेल। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। त्याच्यानंतर आपण ही फोडणी टाकणार आहोत। आपल्याला ज्या पद्धतीने फोडणी लागते त्या पद्धतीने मिक्स करून त्याच्यात टाकायची। 1 मिरची टाकलेली आहे। व्यवस्थित ते मिक्स करून घेतल्यावर आपला हा फोडणीचा भात तयार होतो। लहान मुलांना आपण हे पटकन करून देऊ शकतो। कधी कधी वरण जरी आपल्याकडे राहिले नाही तर अशा पद्धतीने आपण फोडणीचा भात हा करू शकतो। फोडणीचे आपल्याला भरपूर उपयोग करता येतात। त्याच्यानंतर आता आपण कांद्याची कोशिंबीरही करू शकतो। याच पद्धतीने आपण त्याच्यामध्ये फोडणी टाकून कांद्याची कोशिंबीर करू शकतो। वेगवेगळे उपयोग या फोडणीचे होऊ शकतात। त्याच्यानंतर मी टोमॅटोची कोशिंबीरसुद्धा आपण याच पद्धतीने करू शकतो। आपल्याला दही, साखर वगैरे घातली ह्याच्यामध्ये तरी चालू शकतो, छान कोशिंबीर होते। त्याच्यानंतर मी मुरमुरे घेतलेले आहेत। तर मुरमुऱ्यातही मी ही अशा पद्धतीची फोडणी केलेली आहे। तर लहान मुलांना ओली भेळ खूप आवडते, तर आपण ह्याचे ओली भेळ आपण याची करू शकतो। ही आपण हे पिवळे करू शकतो। ही फोडणी ओतली की आपले मुरमुरे पिवळे होतात। त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो घालून आपण व्यवस्थित मिक्स करायचं। थोडी शेव टाकून व्यवस्थित मिक्स करून आपली ओली भेळ घरच्या घरी लगेच तयार होते। प्रत्येक वेळी आपल्याला कढई ठेवायची गरज पडत नाही। ही फोडणी आपली 4 ते 8 दिवस सहज टिकते। याच पद्धतीने आपण कोबीची कोशिंबीरही करू शकतो। खिचडीवरही आपण ही फोडणी घेऊ शकतो। अशा पद्धतीने आपण या फोडणीचा वापर करू शकतो। मी अजूनही किचन टिप्स सांगितलेल्या आहेत रोजच्या वापरातील। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तर तुम्ही जरूर बघा। आणि तुम्ही या फोडणीचा वापर कुठे कुठे करू शकता हे सुद्धा मला तुम्ही जरूर सांगा। धन्यवाद।